श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती भूया। यदा लंबोदरं हन्ते सतां प्रत्युपसंगमम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति भूया। राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम कृष्ण हरि जय जय राम। नवनीत
बालकृष्ण चरणी
माऊली अर्थाचा काय होऊ शकतो? याचा अर्थ आहे मा म्हणजे मार्दवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. असे तीनही गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला माऊली असं म्हटलं जातं. म्हणून अवघ्या जगाची जी माऊली आहे ती आमची ज्ञानेश्वर माऊली. तो पण दररोज ऐकायला येत आहे बहुतेक. असो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकडच. भागवत धर्माचा पाया जर कोणी रचला असेल तर तो आमच्या ज्ञानेश्वर माऊली. अशी ही माऊली आळंदीच्या ठिकाणी समाधिस्थ झाली.
इंद्रायणी काठी जशी आळंदी आहे तसं आपलं तळेगाव पण आहे बरं का. म्हणजे आपण थोडं तरी भाग्यवान आहोत. आणि अशा या ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आज आपण निरूपणासाठी घेतलाय. हा अभंग आहे हरिपाठातला 22वा अभंग. एकंदर 28 अभंग हरिपाठामध्ये आहेत. त्यातला माऊलीचा हा अभंग. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आज हा निरूपणासाठी घेतलेला अभंग जरा खास आहे बरं का. म्हणजे चातुर्मास सुरू झालेला आहे आणि आपल्याकडे सांगितलंय की नेमात राहावं. मग आमची आई म्हणायची की ती तुम्हाला दशमीला, खरं म्हणजे दशमीपासून सुरुवात करता, ते नाही जमलं तर एकादशी, द्वादशी आणि शेवटी गुरुपौर्णिमेपासून तरी तुम्ही नित्य नेमाला सुरुवात करा. मग ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांच्यासाठी आज मी हा अभंग घेतलाय की गुरुपौर्णिमा अजून यायची. म्हणजे 2 दिवस अगोदर ताईंनी सांगितलंय म्हणजे पण नित्यनेम करायला सुरुवात करू शकतो. म्हणून आज अभंग हा घेतलाय. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नित्यनेम आपण म्हणतो चातुर्मासामध्ये नेम करतात. पण चातुर्मास आला रे आला की बऱ्याच जणांच्या कपाळावर आठ्या पडतात बरं का. कांदा लसूण खायची नाही. कसं काय तुम्हाला जमतं वगैरे असे आम्हाला प्रश्न विचारतात. पण ह्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारण सांगितलेलं आहे की कांदा हा अतिशय थंड आहे आणि म्हणून कांदा खायचा नसतो. मग कोणी म्हणेल मग लसूण तर उष्ण आहे मग ती का नाही खायची. त्याला पण कारण सांगितलेलं आहे की लसूण ही वनस्पती राहू केतूच्या रक्तातून निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो पुन्हा भाग समुद्र मंथनाच्या वेळी येणार आहे म्हणून खूप विस्तृत सांगत नाही. पण त्याच्यामध्ये ते राक्षसाचं रक्तातनं असल्यामुळे त्याच्यामध्ये तामसी वृत्ती आहे आणि आता आपल्याला सात्विक वृत्ती वाढवायची चातुर्मासामध्ये. म्हणून आपण लसूण सुद्धा खायची नाही. तर आपल्याला शहाणपणा शिकवतात की मग ती हृदयाला चांगली आहे मग का नाही खायची वगैरे. पण प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्रीय कारण सांगितलेलं आहे आणि अशा या चातुर्मासामध्ये नित्य नेम करावे, नेमाशिवाय कोणीही राहू नये. म्हणून महिपती एके ठिकाणी म्हणतात नित्य नेमा वीण वाचून भक्षण करील जो अन्न, त्याचे जीवन श्वाना समान धर्मशास्त्री कथिले. मला असं वाटतं अर्थ कळला असेल. खोदून सांगायला नको. नित्य नेम हा आपला झालाच पाहिजे. चातुर्मासातला नेम वेगळा, पण दररोज आपण स्नान केल्यानंतर चिंतन मनन वाचन ग्रंथ वाचन हे झाल्याशिवाय जो कोणी अन्न भक्षण करील त्याचं जीवन श्वानासारखं आहे. मग आपण ते आहोत का. हल्ली माणसांपेक्षा कुत्र्यांना महत्व जास्त आहे बरं का. आई वडील असतात वृद्धाश्रमात पण गाड्यातनं कुत्री फिरत असतात हल्ली. हा कलियुगाचा महिमा आहे. पण शास्त्रामध्ये असं सांगितलंय की नेमाशिवाय राहू नये आणि नेम केल्याशिवाय आपण अन्न भक्षण करू नये. मग हे नेम करायचे, त्या नेमासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय नियम पाळावे जरी होते म्हणती भावे, नियम पाळावे जरी म्हणसी योगी भावे. रात्री निद्रा करीत ध्यानी, रात्र निद्रा करीत ध्यानी, अन्नासी किती असावी, अन्नासी किती असावी.
पथ्य काय सांगितलंय, रात्र निद्रा परिमित घ्यावी. आज रात्रीचा दिवस माणसांनी करून टाकलेला आहे आणि दिवसाची रात्र केलेली आहे. त्याला कारण काही असू दे. हल्ली परदेशातल्या नोकऱ्या असतात, मग तिकडे जो दिवस आहे ती आपली रात्र आहे म्हणून लोकांना कामं करावी लागतात. पण रात्री जागरण करू नये असं सांगितलेलं आहे. रात्रीची झोप परिमित घ्यावी. किती परिमित घ्यावी? ब्राह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे. ब्राह्ममुहूर्तच म्हणजे काय माहिती नाही. हल्ली सूर्योदयाला निदान उठावं सूर्योदयाच्या आधी असं सांगितलेलं आहे. एक नेहमी दृष्टांत दिला जातो की एका मुलाने सांगितलं की मला अगदी सूर्याचा प्रकाश माझ्यावर आला की मी लगेच उठतो बरं का. तर सगळ्यांना छान वाटलं की अरे तरुण चांगला आहे ना, सूर्योदयाच्या आधी उठतोय, प्रकाश आल्यावर तरी उठतोय. आणि मग घरी गेल्यावर कळलं त्याची खिडकी होती ती पश्चिमेला होती. म्हणजे संध्याकाळी हा उठत होता. रात्र निद्रा परिमित घ्यावी, अन्नाची ती मिती असावी. अन्न हे थोडंच खायचंय. मी एका ते काय वृद्धांसाठी एक सह्याद्रीचे एक काहीतरी होती, त्यांची एक डायरी होती. त्या डायरीमध्ये असं लिहिलेलं होतं की 85 मध्ये 5 बोटांनी घास घ्यावा बरं का, 35 मध्ये 4 बोटांनी घास घ्यावा, 50 मध्ये 3 बोटांनी घ्यावा आणि 60 नंतर 2 बोटांनी. आज आपण काय करतोय, येईल ते हाणा असं चाललेलं आहे. परत गुफेमध्ये पुन्हा उठायला नको म्हणून आपण भरपूर घेतो आणि अन्न टाकून देतो. पण अन्नाची ती मिती असावी. अन्न हे जगण्यासाठी आहे, अन्नासाठी आपल्याला जगायचं नाहीये. हे साधकांनी नियम पाळला पाहिजे. शब्दवल्गना उगी न करावी. शब्दवल्गना म्हणजे वायफळ बडबड आहे ना, ते आपण किती करत असतो की त्या बडबडीतनं आपल्याला दुसऱ्याला काहीही मिळत नाही. की 2 वाक्य 2 शब्द तरी त्यातले चांगले मिळालेत का. म्हणून शब्दवल्गना उगी न करावी. साधक व्हावे जरी म्हणसी योगी व्हावे. असे नियम तुम्हाला पाळावे लागतील तरच तुम्ही परमार्थाच्या मार्गावरती साधक होणार आहात. मग आपल्याला निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर निसर्गातले सगळे इतर अन्य घटक जे आहेत ते नियम पाळतायत बरं का. बघा सूर्याला कधी सांगायला लागलाय, त्याला कधी गजर लावायला लागलाय का की आपल्याला उगवायचंय. कधीही आजपर्यंत कधीही सूर्य त्या वेळेला उगवला नाही आणि त्या वेळेला मावळला नाही असं कधीही झालेलं नाही. पशुपक्षी दररोज पूजन करतात, पण आपण माणसांना ते ऐकायला जाग तर व्हायला पाहिजे ना. पण पशुपक्षी हे आपला नियम कधी सोडत नाही. पण बुद्धिजीवी जो माणूस आहे त्याने मात्र सगळे नियम धाब्यावर बसवलेले आहे. आजकाल काय आहे, बायकोच नाव संध्या पूजा असं ठेवायचं. म्हणजे मग संध्या पूजा नाही केलं तरी चालतं. सारखं अगं संध्या अगं संध्या अगं संध्या असं बोलवायचं. असं झालेलं आहे की ही वस्तुस्थिती ही आहे. म्हणून जर आपल्याला साधक व्हायचं असेल तर निसर्ग जसा नियम पाळतो तसे आपण पण नियम पाळायला पाहिजे. पूर्वसुरींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. मग असे नियम जर आपल्याला पाळायचे असले तर नित्य नेम नामी जे ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम म्हणजे काय हो, तर नित्य नेम म्हणजे नित्य कोण आहे तर भगवंत आहे. म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात जो सतत राहतो तो खरा नित्य नेम. आपण चातुर्मासाचे नेम करतो. आज या वेळेला मी हा कीर्तनाचा नेम केलेला आहे. पण आमची आई आणि आम्ही तिघी बहिणी असं दर मे महिन्यात आमची चर्चा चालायची. आणि असे अनेक नियम आमच्या आजीपासून आम्हाला हा वारसा मिळालाय आणि अनेक नियम हे केले. पण हे नियम करताना सुद्धा तुमचा देव परीक्षा घेत असतो बरं का. खरंच तुम्हाला नेम पाळायचा आहे का. कारण नेम पाळणं लहान नेम असला ना तरी त्यात सातत्य असायला पाहिजे. नेम कोणता केलाय त्याच्यापेक्षा तो कसा केलाय हे महत्वाचं आहे. तर एक वर्ष मी वर्षभराचा नेम केला होता की एका सवासणीला गजरा द्यायचा. स्वतः फुलं आणायची, कारण मी तेव्हा तुळशी बागेशी राहायचे. बाबूगिनू चौकातनं फुलं आणायची, स्वतः गजरे गुंफायचे आणि दररोज एका सवासणीला गजरा द्यायचा. असं दररोज
नित्य वेगवेगळ्या बाईला मी दिला आणि त्या बाईला गजरा दिल्यावर आनंदच होतो. तरी सुद्धा मला असं विचारलं, तुम्ही औसेला का हो गजरा देता? आता दररोजचा नेम येता, आवस येणारच ना हो. पण एक दिवस असं झालं की आम्ही 11 मारुतीचे टूर केली होती, ट्रिप केली होती आणि त्याच्यामध्ये मी चाफळला गेले होते. आता बाहेर गावी गेलं तर गजरा विकत घेऊन द्यायचा, पण नेम खंड करायचा नाही, असंच नियम. आणि त्या दिवशी काही चाफळमध्ये मला गजरा कुठे मिळाला नाही, म्हणजे गजरा कुठे मिळणार नाही अशी मला मनात कल्पनाच नव्हती. आणि आता माझ्या मनाला रुखरुख लागली की आता आपला नेम खंडित होणार आणि असंच काय करावं आता, असं म्हणून मी एका पाराखाली तिथे बसले होते चाफळच्या राम मंदिराच्या इथे. तर तो पार होता बकुळीचा आणि ती फुलं खाली पडली आणि म्हटलं बकुळीचा गजरा आपण करू शकतो. पण ट्रिप मध्ये दोरे कुठे नेत आहेत? मग आता जी फुलवाले होते ना त्यांच्या इथे गेले, टपऱ्या बंद होत्या, पण काही हारांचे वगैरे असे तुकडे तुकडे पडलेले ते मी जोडले. आणि आता सुई लागत नाही कारण त्याचं भोग मोठं असतं. मग लेकीचं नेलपेंट घेतलं आणि त्या टोकाला लावलं, ते कडक झालं आणि तो बकुळीचा गजरा केला. आणि गजरा करून दर्शनाला आलेल्या सवासणीला दिला. तिच्या पण चेहऱ्यावर अत्यंत आनंद झाला आणि मला आनंद का, तर माझ्या नेमात खंड पडला नाही. म्हणजे तुम्हाला नेमाची किती तळमळ आहे हे भगवंत बघत असतो. म्हणून बरं ह्या नेमानी काय होतं हो? त्या नेमानी इंद्रिय निग्रह होतो. आपल्याकडे अनेक प्रकारचे नेम आहेत. म्हणजे आता जर चातुर्मासात अधिक मास आला तर 5 महिने येतात म्हणून कोणी पंचामृत सोडतात. पूर्वीचे नेम येथे, पण त्याच्यामुळे तुमचा इंद्रिय निग्रह होतो. त्या वेळात साखर नाही खायची म्हणजे नाही खायची. म्हणजे 5 महिने तुम्ही देवाचं तीर्थ घ्यायचं नाहीये हे लक्षात ठेवायला लागतं, कारण त्याच्यामध्ये पंचामृत असतं. म्हणजे कुठला तरी एक तरी पदार्थ जो तुम्ही सोडलाय तो असतो. म्हणजे लक्षात ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. एकदा आमच्या महाराजांकडे गृहस्थ आले आणि इतकं त्यांना सांगायला लागले, मला काहीतरी नेम सांगा, काहीतरी नेम सांगा. आणि महाराज म्हणतात ठीक आहे हो, तुमची इच्छा आहे ना, ठीक आहे ठीक आहे. कारण माहिती होतं की नेम पाळणं हे सोपं नाही. पण फारच त्या ग्रस्तांनी आग्रह धरला आणि महाराजांनी सांगितलं, अगदी तुम्हाला सोपा नेम सांगतो. काय नेम सांगितला की जेवायला बसायच्या म्हणजे सुरुवात करायच्या आधी 3 वेळा श्रीराम 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 असं म्हणा. त्याला वाटलं हा काय नेम, इतका सोपा नेम आहे. झालं, नेमाला सुरुवात झाली. 5-6 महिने झाले आणि एक दिवस गोंदवल्यात आला. महाराज म्हणाले काय नेम चालू आहे का? हो हो, अगदी उत्तम प्रमाणे चालू आहे. झालं, एक दिवस गोंदवल्यातच महाराज अगदी सगळ्या पंक्ती वाढल्या. महाराज पण पानावर बसले आणि अशी काही सुरुवात केली त्यांनी की लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायला लागले. बरं, आता महाराज जेवत नाहीत म्हटल्यानंतर कोणीच जेवायला सुरुवात केली नाही. अर्धा पाऊण तास झाला, पानात सगळं वाढलेलं आहे, पण कोणी जेवायला सुरुवात केली नाही. आणि मग अर्धा पाऊण तास झाल्यानंतर महाराज म्हणाले, अरे अरे, मला कोणीतरी सांगायचं नाही का, आठवण करून द्यायची की जेवायला बसायचंय, चला 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 पटकन जेवा. आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. आता महाराजांनी त्यांना विचारलं, काय नेम घडला का? आज इतकी गर्दी केली महाराजांनी की नेम म्हणायचा विसरले. 3दा श्रीराम श्रीराम म्हणायचा विसरले. म्हणून नेमात खंड पडता कामा नये. तो छोटासा नेम असला तरी सुद्धा तो नेम आहे आणि तो सातत्याने पाळणं. म्हणून नित्य नेम नामी, नामासारखा नेम नाही. मग हे नाम जे आपल्या जिव्हेवर यायला पाहिजे ना, ते दुर्मिळ आहे हो. नामाची सवय जिव्हेला होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. जे पुण्यवान असतात त्यांनाच ती उपरती होते, नाहीतर घरामध्ये बसून सुद्धा जप जाप्य करत नाही. म्हणून ते प्राणी दुर्लभ असं माऊली सांगते. मग जे प्राणी हे नाम घेतात त्यांच्याजवळ कोण असतं, तर लक्ष्मी वल्लभ तिथे असतो. म्हणून लक्ष्मी वल्लभ जो आहे म्हणजे भगवंत आपल्याकडे आहे ना, मागे पुढे सांभाळणारा. पण ह्या नामाची प्रचिती आहे, आपल्याला त्याचं फळ दिसत नाही हो लगेच. किती आम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा फळ दिसत नाही आणि म्हणून सगळेजण नामस्मरण करण्यासाठी कंटाळा करतात. पण नित्य नेम हा नामाचा तुम्ही करा असं माऊली आपल्याला सांगतात की नारायण हरी मुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. मग नारायण हरी असं सतत मुखाने तुम्ही म्हणाला तर काय होईल, तर तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती
मुक्ती 4 आहेत माहिती आपल्याला, की समीपता आहे, स्वरूपता आहे, सलोपता आहे आणि सायुज्यता, अशा 4 मुक्ती आहेत. आणि भुक्ती म्हणजे काय, तर व्यवहारामध्ये आपण जे ऐश्वर्य भोगतो त्याला भुक्ती असं, म्हणजे संपत्ती वगैरे हे सगळं तुम्हाला नारायण हरी हा जप करताना तुम्हाला प्राप्त होतं. मग असे हे नेम जर आपण केले तर स्वतःला तर आनंद होतोच, त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळत असते. मग नेम वेगळा आणि वसाना म्हणजे व्रत वेगळं बरं का. व्रत हे कठीण असतं, खडतर असतं, त्याच्या मागे तपश्चर्या असते. म्हणजे आपण शब्द वापरतो व्रत वैकल्य असा शब्द जोड शब्द आहे. मग ह्याच्या मागे काय शब्दाचा अर्थ आहे, तर तुम्ही व्रत केल्यानंतर वैकल्य म्हणजे तुमच्या शरीर यष्टीवर ते दिसले पाहिजेत कष्ट म्हणून व्रत वैकल्य वेगळी आणि नेम धर्म वेगळे. मग असे हे नेम आपल्याला तर आनंद देतातच, पण दुसऱ्याला सुद्धा आनंद देतात, त्याचा पण मी अनुभव घेतला. एकदा मी पुण्यामध्ये असताना साखरेबुवांच्या मठामध्ये सडा सारवणाचा नेम केला. म्हणजे दररोज सकाळी तिथे जायचं, सगळा तो मठ झाडायचा आणि त्या काकू जिथे जिथे रांगोळ्या काढायच्या तिथे तिथे रांगोळी काढायची, दरवाजात रांगोळी काढायची. असं 4 महिने मी नेम केला. आणि मग एक दिवस आम्ही सगळे ते वैकुंठ चतुर्दशीला तिथे अन्नभोग असतो, तिथे आम्ही गेलो होतो. तर त्या एक बाई माझ्या जवळ आल्या, म्हणजे तुम्हीच रांगोळी काढत होतात ना. म्हटलं हो. मग संपला का तुमचा नेम? म्हटलं हो, तो चातुर्मास संपला, नेम संपला. तर त्या बाईंनी मला सांगितलं की तुम्ही काढलेली रांगोळी बघून मी रिक्षेत दररोज बसत होते आणि दिवसभर मला ते रांगोळी आठवून माझा दिवस खूप आनंदात जायचा. म्हणजे आपल्या नेमामुळे दुसऱ्याला सुद्धा आनंद होतो, फक्त आपण नेम करायला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आता मौनाचा सुद्धा नेम केला जातो. दिवसभर मौन पाळणं कठीण आहे, कारण हल्ली एकटेच असतात, दरवाजा उघडायला लागतो, फोन घ्यायला लागतो. पण निदान जेवण करताना तरी मौन धरलं, हा सुद्धा नेम होऊ शकतो. मग मौन कशासाठी करायचं, तर हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपलं जो अग्नी असतो जठराग्नी तो मंद झालेला असतो, म्हणून आपल्यामध्ये ऊर्जा नसते. आपण जेव्हा बोलतो हसतो तेव्हा आपली खूप ऊर्जा बाहेर जाते आणि ती साठवण्यासाठी आपण मौन धरायचं असतं. पण ते अत्यंत कठीण आहे. खुणेनी सुद्धा बोलायचं नाही बरं का. एक उदाहरण सांगितलं जातं की एक फौजदार असतात आणि त्यांनी एका कैद्याला बांधून ठेवलेलं असतं, म्हणजे कैदेत ठेवलेलं असतं आणि ते घरी असतात आणि त्यांच्याकडे एक शिपाई येतो की काय त्याला शिक्षा करायची. तर हे फौजदार बसलेले असतात देवपूजा करत आणि आता बोलायचं नाही ना पूजा करताना. मग ह्यांनी काय केलं, ताम्हातला कृष्ण उचलला, त्याला जानवं गुंडाळलं आणि पळीने मारला. हो, ह्याला काय अर्थ आहे, हे मौन नाही. म्हणजे तुम्ही कृष्णालाच त्या पळीने मारलं, म्हणजे त्या कैद्याला तुम्ही बांधून फटके द्या असं त्यांना मुक्याने सांगितलं, पण काय त्यांनी कृती केली. असे नेम आपल्याला करायचे नाहीत आणि असं मौनही आपल्याला करायचं नाही. म्हणून नेम करताना सुद्धा त्या नेमाचा काहीतरी आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम झाला पाहिजे. मग आजकाल असे म्हणतील की नवीन नेम पूर्वीच्या काळच्या सारखे नेम करायचेत का हो, म्हणजे हल्ली बायका सगळ्या कामाला जातात, मग काहीतरी नवीन नेम करता येतील का. अहो, स्थळ काळ ह्याच्याप्रमाणे आपल्याला नवीन नेम सुद्धा करता येतात. कसे करता येतील, अहो वृक्षारोपणाचा सुद्धा नेम करता येईल ना. त्यातनं आज आपल्याला असं झालेलं आहे, म्हणजे हल्ली असं लिहिलेलं आहे की झाडं लावली नाहीत तरी चालेल पण आहेत ती जगवा अशी वेळ आली. पावसाने का बरं असं सगळं थैमान मांडलेलं आहे, का हल्ली पर्जन्य करावे लागतायत. माणूस सिमेंटची जंगलं बांधतोय आणि खरी जंगलं तोडून टाकतोय. मग त्याच्यासाठी वृक्षारोपण आपण करू शकतो. हा आधुनिक आणि चांगला नेम होईल की पर्यावरण पूरक असा हा नेम आहे. त्यानंतर आपण नेहमी व्हॉट्सअप वरती मेसेज टाकतो बघा, आज हिचा वाढदिवस सगळ्यांनी केला केला केला, पण त्या दिवशी जर आपण असं केलं की मैत्रिणीला फोन करायचा, स्वतः प्रत्यक्ष तिच्याशी बोलायचं, हा सुद्धा तिला आनंद देणारा नेम आहे. त्यात तिक मारल्यासारखं होतं की नाही. मग असा नेम सुद्धा आपण करू शकतो. म्हणून नित्य नेम छोटा करा पण तो सातत्याने करा, तर तुम्हाला भुक्ती मुक्ती ह्या तुमच्या जवळ तिथे राहणार आहे. मग नारायण हरी
भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या पुढच्या चरणामध्ये माऊली सांगतायत की हरिवीण जन्म नरकची पैजाण, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग तुमच्या जीवनात जर हरी नसेल तर तुमचं जीवन कसं आहे? यमयातनांसारखं आहे. आता यमयातना सुद्धा ह्या खूप कठीण असतात. ज्यांनी गरुड पुराण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना त्या यातना कळल्या असतील. पण अतिशय म्हणजे ती कुठली नदी? वैतरणी नदी, त्याच्यामध्ये हे सगळे प्राणी गटांगळ्या खात असतात किंवा अग्नीवरनं चालावं लागतं, अन्न पाणी मिळत नाही, असे खूप जीवाचे हाल होत असतात. अशा या नरक यातना, आणि नरक सुद्धा भरपूर येतो. रौरव नरक आहे, त्यात सुद्धा अतिशय यातना सांगितली. मग या यातना तुम्हाला कधी होतील? ज्यावेळी तुम्ही हरी तुमच्या जीवनात नसेल. म्हणून हरिवीण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय म्हणजे आपण यम दरबारामध्ये जातो. जे आपण भगवंताकडे जायला पाहिजे तर यम यातना भोगायला आपल्याला जातो. आणि यम कोणालाच नको असतो. कोणाला हवं असतो का यम? एकदा एक ज्योतिषी होता आणि त्याला कळलं होतं की आपलं आज मरण आहे बरं का, पण मरण आपण चुकवू शकत नाही. पण हे तो जाणत असून सुद्धा त्याला असं वाटलं की आपण मरण आपलं जरा बाजूला करावं, लांब करावं. म्हणून त्यांनी काय केलं? यमांना स्वतः बोलवलं बरं का जेवायला. आता यम म्हणतो मला तर कोण बोलवत नाही, चला एकाने तरी बोलवलंय म्हणून जाऊया जेवायला. आणि यमाला जेवायला बोलवतो, चांगलं यथेच्छ जेवण करतो. आणि यमाला एवढं जेवून गुंगी येते आणि वामकुक्षी घ्यायला तो निसतो. आता हा ज्योतिषी काय करतो? त्याच्या जवळची यादी बघतो. तो पहिलं नाव ह्याचं होतं बरं का, म्हणून तो काय करतो? ते नाव खोडतो आणि आपलं नाव खाली, म्हणजे 2 दिवसांनी का विना आपला मृत्यू होईल. आता यमराज आळस देत उठतात आणि मनात म्हणतायत की आज आपल्याला ह्या ज्योतिषांनी भरपूर जेवण वगैरे दिलंय, मग आपण आता शेवटपासून सुरुवात करू. म्हणजे यमाची चाचणी ही चुकत नाही हो. म्हणजे त्यांनी स्वतःचं नाव खाली केलं, पण तेव्हा तो चांगला वागला होता म्हणून यमाने पण ठरवलं आपण खालीपासून सुरुवात करू. म्हणजे यादीत त्याचं नाव त्यांनी खाली घातलं होतं. म्हणून यमाची चाचणी नको असेल तर तुम्हाला जीवनामध्ये हरी हा आणलाच पाहिजे. मग असा हा हरी जर तुम्ही जीवनात आणला तर त्या हरीचं नाम कसं आहे ह्याचं उच्चारण विचारतायत की ज्ञानदेव म्हणे निवृत्तीसी चाड. चाड म्हणजे इच्छा, वासना. म्हणजे मला ह्या नामाचा अर्थ हवाय अशी जिज्ञासा माऊलींना आहे. आणि म्हणून ते आपल्या गुरूंना निवृत्तीनाथांना विचारतायत की ज्ञानदेव म्हणे निवृत्तीसी चाड, की कसं हे नाम आहे. त्याच्यावरती उत्तर निवृत्तीनाथ देतायत की गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे गगनापेक्षा वाढ. वाढ म्हणजे याचा अर्थ काय आहे तर अतिशय विशाल, अति अमर्याद असं त्याचा अर्थ आहे. की नामाचा जो अर्थ आहे तो आकाशापेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणून नाम हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, नाम नाम पाशी देव याही सर्व काळ, नाम पाशी देव याही सर्व काळ, नाम पाशी देव याही सर्व काळ, नाम जीवनी तारी जीवा, नाम जीवनी तारी जीवा, नाम पाशी देव याही सर्व काळ, नाम पाशी देव याही सर्व काळ, नाम पाशी देव याही सर्व काळ, याही सर्व काळ, याही सर्व काळ. म्हणून असं हे अमर्याद असणारं नाम ते तुम्ही तुमच्या जीवनावर बसवा. आणि असा नित्यनेमाचा काय लाभ होतो ह्याचे एक उदाहरण सांगते की नाथांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. की एक गृहस्थ यांच्याकडे आलेले असताना त्यांना नाथांनी विचारलं
की काय तुमची दिवसभर तुम्ही नामस्मरण वगैरे करता की नाही? तर म्हणे अहो वेळच नाही, वेळ नाही ही सगळ्यांची सबब असते. 24 तास असले तरी वेळ पुरत नाही. आणि काही जणांना तो खूपच उरलेला असतो तरी त्याचा विनियोग चांगला करत नाही. तर नाथांना त्या माणसाने सांगितलं की मला काही वेळ नाही. तर नाथ म्हणाले अहो पण नित्य नियमाशिवाय राहू नये, तुम्हाला वेळ नाही ना, मग तुम्ही आंघोळीच्या वेळी काय करता? आंघोळ करतो. मग त्यावेळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम का म्हणत नाही? तो वेळ तुम्ही वाया घालवू नका. तुम्हाला इतर वेळी वेळ नाही, आंघोळीच्या वेळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुरू करा. आणि मग ह्या ग्रहस्थांनी ते ऐकलं आणि सुरुवात केली की दस्तकावर तांब्या घेतला की ओम विष्णू विष्णू षटकार असं सुरुवात करायची विष्णू सहस्त्रनामाला. अहो कितीतरी दिवस झाले आणि हा नित्य नेम त्यांचा घडू लागला. आणि होता होता हे ग्रहस्थ अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आले, अंथरुणाला खेळले. त्यांच्या मुलांनी काय केलं? नाथांना बोलावणं पाठवलं की बाबा अगदी अत्यवस्था आहेत, तर आपण यावं आमच्या घरी. आणि मग नाथ घरी आले, त्यांना बघितलंय आणि मुलांना सांगितलं एक तांब्यावर लोटीभर पाणी घेऊन या. नाथांनी त्या ग्रहस्थांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय आणि भरलेला आणून दिलेला मुलांनी तांब्या त्यांच्या डोक्यावर ओतलाय आणि विष्णू सहस्त्रनाम सुरू झालंय. ओम विष्णू विष्णू अहो प्राण गेला. विष्णू सहस्त्रनाम म्हणताना प्राण गेला म्हणजे त्यांना मोक्ष मिळाला की नाही? म्हणजे नित्य नेमाने आपल्याला मोक्ष सुद्धा मिळू शकतो. म्हणून नित्य नेमाशिवाय राहायचं नाही, हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये माऊली सांगते. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, दया जवळी, दया जवळी, नित्य नेम नामी
सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति करंजगामी द्वापार युगी करंजगामी घडलेली कथा आहे। द्वापार युगात भगवंताने सोरटी सोमनाथाचं जे रूप घेतलेलं होतं आणि तेच रूप एका स्त्री संतामुळे या करंजग्रामी आलं, त्याची कथा आपण आज ऐकणार आहोत। की गवळ्याचे अधिष्ठान सोमनाथ ते प्रगटोनी स्थानी नेती जन उद्धरण। मग असं हे करंजगाव कुठे आहे? होय करंजगाव तर बारामती जिल्ह्यामध्ये जवळपास आहे। निरेच्या जवळनं सुद्धा आपण तिथे जाऊ शकतो। बारामतीला रेल्वे स्टेशनवर उतरून सुद्धा आपण तिथे करंजगावी जाऊ शकतो। असं या करंजगावचं महात्म्य या आपण आख्यानामध्ये ऐकणार आहोत। ग्राम कारंजे भीमगडी तालुक्यात ग्राम कारंजे भीमगडी तालुक्यात महादुगवळी वसत से महादुसरी महादुगवळी वसत से महादुसरी पुत्र नवता म्हणूनी दिवसयात गवळी आणि त्याची पत्नी मालाई आणि हे दोघं जण तिथे राहत होते करंज गावामध्ये। पण पुत्र नव्हता म्हणून दिवस रात्र त्याचाच विचार हे दाम्पत्य करत असे। कारण मुलाशिवाय संसारामध्ये सार नाही। असार संसारात सार काय असेल तर तो पुत्र आहे। आणि म्हणून अनेक व्रत वैकल्य करतायत, नेम धर्म करतायत, पण काही अपत्य प्राप्ती होत नाही। आणि एक दिवस मात्र एके दिनी शिवयोगी आणि ना गृही आपुल्या महादुनी। एक दिवस एक शिवयोगी आपल्या घरी या महादुनी आणलाय। एके दिनी शिवयोगी आणि ना पुल्या गृही महादुनी। घालून भोजन प्रेमी करीते पूजन करी सती मालाई। राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम
आणलाय म्हणून या मालाईनी सुद्धा अत्यंत त्यांचं चांगलं स्वागत केलंय. षड्रस अन्न असं जेवण तयार केलंय, त्यांचं पाद्यपूजन केलंय. आणि या महादूच्या आई वडिलांनी सुद्धा त्याला विनंती केली आहे की आम्हाला नातू हवा, कारण पुढचा वंश चालण्यासाठी, आपलं नाव चालण्यासाठी सगळ्यांनाच हवं असतं की आपला वंशाचा दिवा भासावा. आणि हा योगी ध्यान लावून बसतोय आणि मग या सगळ्यांचं बोलणं त्यांनी ऐकलंय आणि तो म्हणतोय, परसुनी वचे ऐसे बोलितो योगी ऐका, परसुनी वचे ऐसे बोलितो योगी ऐका. काय ऐका? फिरत फिरत आलो येथ ज्या स्थान देखा. मी फिरत 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 ह्या गावी आलोय आणि मला असं स्थान दिसलंय. कोणतं स्थान दिसलंय की वदती जन सकळ हे सोरटी सोमनाथ. मला साक्षात्कार झालाय की इथे सोरटी सोमनाथ आहेत. आणि असं ऐकल्यानंतर ही मालाई त्या योग्याचे पाय धरते आणि म्हणते की मला आता तुम्ही तारून न्या, कारण ही अत्यंत शिवभक्त होती. म्हणून तिचं एक पद, सतीचं वाण हे सिनेमातलं एक पद आहे. मनी धन्य झाले तुझे गीत गाता, प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा, प्रभु सोमनाथा, प्रभु अत्यंत शिवभक्त असणारी ही मालाई. आणि त्या योग्याचे ती चरण धरते आणि मला काहीतरी उपाय सांगा. आणि मग तो योगी तिला सांगतो, सतीसी बोले योगीराज, सतीसी बोले योगीराज. काय करायचंय? मध्यरात्री वाळवंटी लिंग करून कोणाही नकळत जाण, अंतरी सोमनाथ आठवावा. मध्यरात्री कोणालाही न कळत त्या वाळवंटामध्ये जायचंय, तिथे वाळूचं लिंग तयार करायचंय, त्याची पूजन करायचंय, त्याला दूध भाकरीचा नैवेद्य दाखवायचंय. आणि हे असं किती वर्ष करायचंय? ऐसी सेवा 12 वर्ष करी, नित्य नेम करी 12 वर्ष करी, मग प्रगटेल त्रिपुरारी, सांगेल सर्व सविस्तरी, ऐसे बोलिला योगीराज. हिला सांगितलंय की अशी 12 वर्ष सेवा करायची. आणि तेव्हा तुझी जेव्हा 12 वर्ष पूजा होईल त्यावेळी प्रत्यक्ष त्रिपुरारी शंकर महादेव तिथे प्रकट होतील आणि पुढे काय करायचे ते तुला सांगते. असं त्या योग्यांनी सांगितल्यानंतर तो योगीराज तिथे अदृश्य झाला आणि हिने नेमाला सुरुवात केली. नित्य नेम आपण जो पूर्वरंग बघितलाय की 12 वर्ष सतत नेम करणं सोपं नाही आणि कोणालाही कळाला नाही पाहिजे असा नेम करायचा आहे. आज आपण काय बळेजाव करतो, नाही नाही माझा नेम आहे, माझं हे आहे ते आपण दाखवतो. परमार्थ हा दाखवायचा नसतो. पण
ह्या योग्याने सांगितल्याप्रमाणे हिचं व्रत चालू झालंय. मुखाने सतत नामस्मरण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्री उठावं, स्नान करावं, पांढरं वस्त्र परिधान करावं, सगळी पूजेचं साहित्य घ्यायचंय, शेजारी झोपलेल्या नवऱ्याला सुद्धा कळायला नाही पाहिजे, असं हिचं नेम सुरू झालाय. दररोज रात्री उठावं. अहो, घरामध्ये खाष्ट सासू होती, नणंद, तिची मुलं, आणि बरोबर अशा वेळी जाग येते बरं का सगळ्यांना. पण ह्या सगळ्यांचा डोळा चुकवून दही भाकरी आणि दुधाचा नैवेद्य घेऊन मलाही दररोज जात होती. आणि मग एके दिवशी असं झालं, होता होता, कारण शंकराची आराधना, अहो भगवंताला आपण आपलंच केलं, भक्ती कधी वाया जात नाही. आपलं सगळं तारुण्य तिने त्याच्यामध्ये घालवलंय 12 वर्ष. आणि एक दिवस मात्र या फळाचं, तिचा तपश्चर्येचं फळ, जसं त्या योग्याने सांगितलं होतं की 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्रिपुरारी प्रकट होईल, आणि त्याप्रमाणे तिचं झालंय. होता 12 वर्ष पूर्ण, होता 12 वर्ष पूर्ण, प्रकट झाला तो शंभू महादेव. अहो, प्रत्यक्ष शंकर भगवान तिथे प्रकट झाले आणि तिला काय सांगताय की उद्याच्या पूजेला तू सोरटी सोमनाथाला ये. आता सोरटी सोमनाथाला यायचं हे सोपं आहे का? हो, कुठे कारंजगाव आणि कुठे सोरटी सोमनाथ गुजरात मध्ये. आणि मग ती भगवानांचं दर्शन घेते आणि त्यांना विचारते, सतीमानाई पुसे प्रभुनाथ, सतीमानाई पुसे प्रभुनाथ, येऊ कशी मी दर्शनाला, येऊ कशी मी दर्शनाला, विमान पाठविन की तुझला, चिंता न करी विमान पाठविन की विचारलंय, भगवंता तिकडे मी कशी येऊ? तेव्हा भगवंत म्हणतायत की तू काही काळजी करू नको, मी तुला विमान धाडीन. आणि ती निघणार तेव्हाच पतीला जाग आलीये, कारण कुठेतरी कठीण समय येतोच हो, कारण कुणकुण लागलीये की रात्री कुठेतरी जाते. आणि मग पहिली शंका येते ती वाईटच येते, आपल्याला मूल होत नाही म्हणून दुसऱ्याशी रत व्हायला जातेस का, असा सुद्धा आरोप तिच्यावर केलाय. पतीचा हा आरोप ऐकून अत्यंत मनात खिन्न झाली आणि ती पतीला सांगते, अहो मी असं काहीही करायला जात नाही, पण गुप्तपणे करायचंय म्हणून कुठे जाते हे सांगू शकत नव्हती. आता ही उठली की हा झोपेचं सोंग करतोय आणि त्या रात्री ही मलाही नेहमीप्रमाणे पूजेला निघाली. तिच्या पाठोपाठ तो महादू सुद्धा जातोय आणि इतक्यामध्ये तिथे विमान आलंय आणि ह्या विमानामध्ये ही मालाई बसली.
आता विमानात हा चढणार, पण विमान उडलंय हो, म्हणून त्याच्या चाकाच्या इथे आसाला धरलंय त्यांनी आणि तो लोंबकाळत ते विमान जिथे सोरटी सोमनाथाच्या इथे गेलाय. पटकन ही मंदिरात गेलीय, कारण पहाटेच्या आत पुन्हा घरी जायचंय हो, घरात कळायला नकोय कोणाला. आणि असं मोठं रत्नजडीत असं असणार हे शिवालय, तिथे ती गेलीये, पण गाभारा बंद होता. भगवंताला ती प्रार्थना करते, कारण बंद दरवाजा दाखवायचा होता तर मला इथे आणलंच तरी कशाला. म्हणून ती पद म्हणतीये, क्षणभर उघडदार देवा, शंभू महादेवांनी गाभारा उघडला. पण काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्या महादूचे डोळे गेले, तो अंध झाला, कारण त्याची योग्यता नव्हती हो दर्शन घ्यायची. हिने तिथे पूजा केली आणि पुन्हा विमानामध्ये बसली. पण हा खेचकाळत असा चाललाय आणि त्याला ते विमान मिळालं नाही. ही विमानात बसलीये, पुन्हा आपल्या घरी आली आहे आणि घरी महाधून असल्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिच्यावर अनेक आरोप केले. पण भगवंतांनी सांगितलं होतं की तुझी पूजा इतकी माझ्यापर्यंत पोहोचलीये की मी तुझ्याकडे प्रकट होईल. आणि हे ती मालू विसरली, कारण घरच्यांनी सुद्धा तिला दूषण दिलेस की स्वतःला पतिव्रता म्हणतेस आणि मग नवऱ्याला परागंदा कसं केलंस. पण ती सांगते मी अशी नाहीये. पण हा सुद्धा हळूहळू चालत चालत दर मजल करत हा गावाशी पोचलाय. इकडे पंचांना बोलवलंय आणि हिला शिक्षा करायची. कारण एक वेळ असं झालं की भगवंतांनी मी सांगितलंय की मी येईन म्हणून, पण ही त्या आपल्या गुराख्याला सांगायची विसरते. आणि भगवंत तिथे तो गुराखी चाराला गेलेला असताना एका गायीच्या सडाला नागरूपामध्ये स्पर्श करतो दूध पिण्यासाठी. आणि हा खंडू म्हणून त्याचा जो नोकर असतो, गुराखी असतो, तो ते बघतो आणि जनावर मरेल म्हणून आपल्या हातातली कुऱ्हाड टाकतो आणि त्या सर्पाला लागते, त्याच्या खोक पडते. बरं, संध्याकाळी घरी आल्यानंतर तो मला हिला सांगतो आणि मग हिला चुटपुट लागते की आपण ह्याला सांगितलं नाही. प्रत्यक्ष भगवान तिथे ते भगवान होते हे त्याला कसं आपण सांगितलं नाही, कसं आपण विसरलो. म्हणून पुन्हा स्वप्नामध्ये तिला दृष्टांत देत आहे, कारण भगवंताची ती प्रार्थना करते की आता काय करू मी विसरले, पण माझा जो दोष आहे, माझे अपराध तू पोटात घाल आणि तू जे मला सांगितलं होतं तसा प्रगट हो. आणि मग भगवंतानी सांगितलंय की जेथे केले दुग्धपान, जेथे केले दुग्धपान, तेथे पहावे खणून, वालुकामय लिंग सापडेल. असं त्यांनी सांगितलं की जिथे मी दुग्धपान केलंय तिथे तुम्ही खणून बघा, तिथे माझं वालुकामय लिंग तुम्हाला मिळेल. आणि मग त्या पंचांना ती सांगते, कारण हिला जाळून टाकण्यासाठी खांबाला बांधलेलं होतं. पण ती म्हणते एक बार माझं ऐका आणि इथे खणून बघा. आणि इतक्यामध्ये तो पती सुद्धा येतो आणि तो सांगतो की ही अगदी धुतल्या तांदूळासारखी खरीच ही सती आहे, पतिव्रता आहे, हिला तुम्ही असं त्रास देऊ नका. आणि इतक्यामध्ये ते खंडताना सुद्धा तिथे वालुकामय लिंग सापडलाय आणि तिथून जी एक पाण्याचं कारंज उडालंय ते ह्या मालाईच्या अंगावर तिला जी आग लावली ती
ती विझवण्यासाठी. आजही तिथे तिथून पाणी निघालं, तिथे ती विहीर आहे आणि ते लिंग सुद्धा तिथे आहे आणि तिथे मालाईचं मंदिर सुद्धा आहे. आम्ही तिथे जेव्हा वारीला गेलो तेव्हा तिथे त्या देवळामध्ये दर्शनाला गेलो होतो आणि आज प्रत्येक श्रावणी सोमवारी तिथे नागरूपामध्ये भगवंत प्रकट होत असतात आणि मालाईचं दर्शन घेऊन मग शंकराचं दर्शन घ्यायची प्रथा ह्या कारंज्यामध्ये आहे. असं आपल्या नित्य नियमाने हा भगवंत आपल्याकडे आणणारी ही संत असणारी सती मालाई, की तिच्यावरती सतीचं मान म्हणून आज सिनेमा सुद्धा निघालेला आहे. आणि असं ही सती की जी नित्य नेमाने शंकराची पूजा तिने केली आणि भगवंत आपल्याकडे आणला, म्हणजेच लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, म्हणजे भगवंत हा त्यांच्या जवळ असतो जे नित्यनेम करतात, जे नेहमी भगवंताच्या नामात राहतात, त्यांच्या जवळ भगवंत असतो. आणि हे भगवंताचं नाम गगनाहुनी वाढ आहे असं मूळ पद्यामध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर सांगतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया चरणी, लक्ष्मी वल्लभ तया चरणी, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, मुक्ती मुक्ती चारी हरी चाचार, मुक्ती मुक्ती चारी हरी चाचार, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी हरे वीर जन्म नरकची पैशाना, हरे वीर जन्म नरकची पैशाना, यमाचा बाहुला प्राणी होय, यमाचा बाहुला प्राणी होय, नित्य नेम नामी ते प्राणी ज्ञानदेव हरी निवृत्ती सिंहाड, ज्ञानदेव हरी निवृत्ती सिंहाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागूया. एक मागणी मागाया आले दारी